स्टुडंट्स, लास्ट लेक्चरमध्ये आपण MCQ जी आपली पहिली टेस्ट झाली होती ते MCQ मी सॉल्व्ह करून घेतले होते. टुडे आय एम गोइंग टू टेक नेक्स्ट टेस्ट, MCQ टेस्ट नंबर 2. ओके, आता इन दिस टेस्ट देर आर लॉट ऑफ थिओरिटिकल क्वेश्चन्स. ओके, त्यामुळे ते लवकर डिस्कस करून होतील. ओके, सो वी विल टेक 2 टेस्ट ॲट अ टाइम. ओके, सो I will read the question from your test. Listen, first question. In solid, atoms are, okay, option is free, compact, loose, and both A and C. आता हा प्रश्न ट्रिकी आहे. का ट्रिकी आहे रे? कारण बऱ्याच जणांना वाटतं की इलेक्ट्रॉन्स आर फ्री, सॉलिड्स atoms are not free, so atoms are compact. So the answer for this question is option B. ओके, त्यामुळे नीट लक्ष देऊन बघायचं की इलेक्ट्रॉन बद्दल विचारले का ऍटम बद्दल विचार. ओके, नेक्स्ट क्वेश्चन 2. मेटल्स आर कंडक्टर्स. आता हा ट्रू फॉल्स क्वेश्चन आहे. ट्रू फॉल्स कांट से इररिलेव्हंट. वी ऑल नो that metals are good conductors because they have free electrons. So the answer for this question is true. Okay. Next, third, current is. Now definition है charge into time, charge only, time only, charge per unit time. सगळ्यांना माहिती आहे करंटची डेफिनेशन. I is equal to Q upon T, charge per unit time. Okay, so the correct option is option D. Next question, question number 4. Application of battery is to create, ऑप्शन बघा, पोटेन्शियल डिफरन्स, पोटेन्शियल बॅरियर, करंट अँड चार्ज. आता सगळ्यात पहिल्यांदा चार्ज बॅटरी नाही क्रिएट करत, चार्ज ऑलरेडी कंडक्टर मध्ये असतो आणि तो चार्ज म्हणजे इलेक्ट्रॉन्स. ओके, त्यानंतर दुसरा ऑप्शन काय आहे, करंट. फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन इज कॉल्ड करंट. ओके, पोटेन्शियल बॅरियर आणि पोटेन्शियल डिफरन्स. बॅरियर हे कंडक्टर्स मध्ये नसतं, सेमी कंडक्टर्स मध्ये असतं, जे तुम्ही नंतर शिकणार आहे. ओके, सो द जॉब ऑफ बॅटरी इज टू क्रिएट पोटेन्शियल डिफरन्स. सो द करेक्ट आन्सर इज पोटेन्शियल डिफरन्स. ओके, दॅट इज ऑप्शन ए. फिफ्थ क्वेश्चन. वेलॉसिटी ऑफ इलेक्ट्रॉन्स इन अ कंडक्टर इज. आता ऑप्शन्स काय दिलेत बघा, 0, L, V आणि 2V. वेलॉसिटी ऑफ इलेक्ट्रॉन. बेसिकली ज्यावेळेस ते असा प्रश्न विचारतात ना, वेलॉसिटी, ओके, किंवा रिझल्टंट वेलॉसिटी, त्यांनी जर काही एक शब्द वापरला ड्रिफ्ट वेलॉसिटी, तर त्याचा फॉर्म्युला आहे. पण नुसतं वेलॉसिटी विचारलं ना तर आन्सर इज 0. ओके, बिकॉज वेन दे आर आस्किंग यू ओनली वेलॉसिटी, दे आर इंटरेस्टेड इन विच वेलॉसिटी, रिझल्टंट वेलॉसिटी, अँड रिझल्टंट वेलॉसिटी इज 0 बिकॉज ऑफ रॅन्डम मोशन. इलेक्ट्रॉन्स रॅन्डमली मूव्ह होतात आणि वेलॉसिटी वेक्टर क्वांटिटी आहे, सो दे कॅन्सल इच अदर अँड द रिझल्टंट वेलॉसिटी इज ऑलवेज 0. सो दे आर आस्किंग यू रिझल्टंट वेलॉसिटी. ओके, त्यामुळे रिझल्टंट, हा ड्रिफ्ट वेलॉसिटी विचारलं असतं तर प्रॉपर फॉर्म्युला असतो. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघा, 6th. इफ द करंट इज फ्लोइंग थ्रू कंडक्टर देन, इफ करंट इज फ्लोइंग थ्रू कंडक्टर देन ऑप्शन आहे पोटेन्शियल डिफरन्स इज 0. हे रॉंग आहे, कारण ओम्स लॉ आहे, V इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू I. जोपर्यंत पोटेन्शियल डिफरन्स नसतो तोपर्यंत करंट नसतो. ओके, त्यामुळे हा ऑप्शन रॉंग आहे. सेकंड, पोटेन्शियल डिफरन्स इज प्रेझेंट, हा करेक्ट आहे. ओके, थर्ड, सगळे वाचू आपण, बोथ A and B. आता दोन्ही कसं काय एकाच वेळी बरोबर असतील ना, की पोटेन्शियल डिफरन्स 0 पण आहे आणि पोटेन्शियल डिफरन्स प्रेझेंट पण आहे. आणि डी, नन ऑफ द अबोव. So the correct answer is option B. So for question number 6, the answer is B. Potential difference. Current will only flow if there is a potential difference. Okay. Next question, 7th. In a battery, anode is dash dash and cathode is dash dash. आता हा बऱ्याच मुलांचा प्रॉब्लेम आहे. मी तुम्हाला एक ट्रिक सांगतोय, लक्षात कसं ठेवायचं. ओके, लिसन. 2 इलेक्ट्रोड असतात, एक असतो ॲनोड आणि एक असतो कॅथोड. ओके,
आणि जे आयन्स कडे येतात त्याला म्हणतात एनायन्स, आणि जे कडे येतात त्याला म्हणतात कॅटायन्स. ओके, नाव यू डोंट हॅव टू रिमेंबर ऑल फोर. काहीतरी एक लक्षात ठेवा, तुम्हाला हवं ते. आता मी काय लक्षात ठेवले, कॅटायन्स म्हणजे पॉझिटिव्ह, हे मी लक्षात ठेवले की कॅटायन्स मीन्स पॉझिटिव्ह. मग एनायन्स कोण? निगेटिव्ह, कारण हे लॉजिक आहे. बरं, कॅटायन्स कुणाकडे जातो? कॅथोडकडे. मग पॉझिटिव्ह कडे जाईल का? नाही, पॉझिटिव्ह निगेटिव्ह कडे जाईल. मग कॅटायन्स पॉझिटिव्ह आहे म्हणजे कॅथोड निगेटिव्ह असला पाहिजे. कॅथोड निगेटिव्ह आहे म्हटल्यावर एनोड पॉझिटिव्ह असला पाहिजे. ओके, सो हे असं लक्षात ठेवलं तर तुमचं कधीच चुकणार नाही. ओके, सो कॅटायन्स आर पॉझिटिव्ह, देअरफॉर कॅथोड इज निगेटिव्ह. कॅथोड इज निगेटिव्ह, देअरफॉर एनोड इज पॉझिटिव्ह. एनोड इज पॉझिटिव्ह मीन्स एनायन्स आर निगेटिव्ह. ओके, सो क्वेश्चन काय होतं? एनोड इज डॅश डॅश चार्ज अँड कॅथोड इज डॅश डॅश चार्ज. एनोड इज पॉझिटिव्ह and cathode is negative, which is option E. Okay, next, 8th question. Copper is good conductor of electrons. True, false, can't say, none. We all know copper is a very good conductor. आपल्या घरात सगळे वायरिंग कॉपरची असते. Okay, so copper is a good conductor. So the statement is true. That is option A. 9th, cations are dash dash dash, anions are dash dash. आता समोरच आहे, cations are positive, anions are negative, which is option A. Okay, हे लक्षात ठेवायचं. And the last question in that test was joule per coulomb is called. बघा, joule per coulomb. आता जूल कुणाचं युनिट आहे? वर्कचं. कूलम कुणाचं युनिट आहे? चार्जचं. W/Q is a formula of voltage किंवा potential difference. V is equal to W/Q. मग याचं युनिट जूल, याचं कूलम, पोटेन्शियल डिफरन्सचं युनिट काय असतं? व्होल्ट. ओके, बघा ऑप्शन्स काय आहेत? जूल पर कूलम इज कॉल्ड एम्पियर, नो. व्होल्ट, नो. डिफाइंड, वॅट. वॅट पॉवरचं युनिट आहे. सो जूल पर कूलम इज व्होल्ट. सो ऑप्शन बी इज करेक्ट. ओके, ठीक आहे. सी, याच्यामध्ये एकही न्यूमेरिकल नव्हता. ओके, कारण मी नंतरच्या काही टेस्ट मध्ये न्यूमेरिकल जास्त टाकले होते. आता याच्यात एकही न्यूमेरिकल, सगळे थिअरॉटिकल होते, त्यामुळे लवकर आपले डिस्कस करून झाले. ठीक आहे. सो दिस वॉज MCQ टेस्ट 2. नाउ immediately after this we will discuss next test. Okay, MCQ test 3. Okay, बघा, सिलेक्ट द करेक्ट अल्टरनेटिव्ह, आणि खूप सारे फॉर्म्युले दिले. ओके, आता क्लिअर कट त्यातला पोटेन्शियल डिफरन्सची डेफिनेशन आहे. V इज इक्वल टू, आत्ताच लिहिली होती मी, W/Q. दिस इज सेकंड ऑप्शन, दॅट इज ऑप्शन बी. ओके, सो करेक्ट अल्टरनेटिव्ह मध्ये खूप फॉर्म्युले दिलेत पोटेन्शियलचे. हा करेक्ट आहे, सो दिस इज द करेक्ट आन्सर. ओके, नेक्स्ट, आता नीट ऐका. इलेक्ट्रॉन फ्लो फ्रॉम निगेटिव्ह टर्मिनल टू पॉझिटिव्ह टर्मिनल. इलेक्ट्रॉन फ्लो फ्रॉम निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह, करेक्ट आहे. करंट वी शो फ्रॉम पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह, त्याला कन्व्हेन्शनल डायरेक्शन म्हणतात. आपण करंट दाखवतो पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह. फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन इज फ्रॉम निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह. सो दिस इज करेक्ट स्टेटमेंट, दॅट इज ऑप्शन ए. म्हणजे हे ट्रू स्टेटमेंट आहे. ओके, ठीक आहे. नेक्स्ट, थर्ड, करंट फ्लोज फ्रॉम द टर्मिनल टू करंट फ्लोज फ्रॉम द पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह टर्मिनल. द स्टेटमेंट इज, आताच सांगितलं, इलेक्ट्रॉन जातात निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह, करंट जातो पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह, म्हणजे तिसरा पण ट्रू आहे. ओके, नेक्स्ट, द वेलॉसिटी पजेस बाय इलेक्ट्रॉन. इलेक्ट्रॉनकडे जी वेलॉसिटी असते त्याला म्हणतात ड्रिफ्ट वेलॉसिटी. ओके, जी वेलॉसिटी इलेक्ट्रॉनकडे असते तिला म्हणतात ड्रिफ्ट वेलॉसिटी. ऑप्शन सी इज करेक्ट. ओके, नेक्स्ट, द अपोजिशन टू द फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन इज कॉल्ड. जो अपोजिशन हे इलेक्ट्रॉनच्या फ्लोला थांबवतो त्याला म्हणतात रेझिस्टन्स. ओके, सो द करेक्ट आन्सर इज रेझिस्टन्स. ऑप्शन ए. द ड्रिफ्ट वेलॉसिटी इज शोन बाय इलेक्ट्रॉन बिकॉज ऑफ.
ओके. रॅन्डम मोशन, कोलिजन, झिगझॅग मोशन, ए अँड सी. ओके. आता ड्रिफ्ट वेलॉसिटी इज बिकॉज ऑफ रॅन्डम मोशन. आणि रॅन्डम म्हणजे काय, जे एका लाईन मध्ये नसतं ते. सो रॅन्डम मोशन करेक्ट आहे. झिगझॅग मोशन पण करेक्ट ऑप्शन आहे. ओके. when it is not straight line, it is random or zigzag. So because of that, it is called as drift velocity. Okay. So a correct answer is, it is because of which motion? Random motion as well as zigzag motion. Okay. Next, drift velocity at room temperature is without battery. Drift velocity at room temperature is nearly. ओके. सो द करेक्ट आन्सर इज, मला वाटतं हा ऑप्शन दोनदा रिपीट झालाय. ड्रिफ्ट वेलॉसिटी ॲट रूम टेम्परेचर विदाउट बॅटरी, बॅटरी नसताना म्हणजे रॅन्डम मोशन. करेक्ट आन्सर इज 10⁻⁶. आणि जेव्हा आपण बॅटरी लावतो त्यावेळेस ती कमी होते, 10⁴ च्या आसपास येते. ओके. नेक्स्ट 8. द वेलॉसिटी, ड्रिफ्ट वेलॉसिटी डॅश डॅश व्हेन बॅटरी इज अटॅच्ड. When you attach a battery, मी आताच बोललो ना, साधारण 10⁴ to 10⁻⁵ मीटर पर सेकंड ही थर्मल एनर्जी आहे. जेव्हा तुम्ही बॅटरी लावत नाही तेव्हा नेचर मधली जी एनर्जी आहे त्याच्यामुळं रॅन्डम मोशनची वेलॉसिटी आहे ही ड्रिफ्ट वेलॉसिटी. ओके. सो यू कॅन से दिस इज ड्रिफ्ट वेलॉसिटी विदाउट बॅटरी, ड्रिफ्ट वेलॉसिटी विथ बॅटरी. ओके. नेक्स्ट, वेलॉसिटी of current is more than velocity of electron. नीट आहे का? Velocity of current is more than velocity of electron. This is a true statement. का? कारण एक इलेक्ट्रॉन जर का निघाला तर त्याला जायला खूप वेळ लागेल, पण ओव्हरऑल करंटचा स्पीड खूप जास्त असतो. सो दिस इज ट्रू स्टेटमेंट. ओके. अँड द लास्ट क्वेश्चन इज, ड्रिफ्ट स्पीड इज, फॉर्म्युला विचारला होता ड्रिफ्ट स्पीडचा. तुम्हाला मी भरपूर फॉर्म्युले शिकवले, त्यातला करेक्ट ऑप्शन होता I/NEA. This was the correct answer. Okay. ठीक है. So today we solve 2 tests, MCQ टेस्ट नंबर 2 आणि 3. ओके. हा, हे सांगून पण जर तुम्हाला काही डाउट्स असतील तर विचारा. ठीक आहे. So we'll stop here. Thank you.